हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त बघा. तर मित्रांनो, आम्ही शेतकरी आहोत. शेतकरी कधीच मस्त नसतो, स्वस्त पण नसतो बरं का. सगळे आम्हाला फालतू कसं समजतात शेतकऱ्याला. शेतकरी म्हणजे खूप चिल्लर असतं. शेतकऱ्यांचं पिकवलेलं सगळं गोड लागत असतं. शेतकऱ्यानं पिकवलेले ऊसाचे रस तुम्हाला उन्हाळ्यात खूप गोड लागतं. तिने पिकवलेलं प्रत्येक फळ तुम्हाला गोड लागतं. भाजी प्रत्येक गोड लागते. म्हशीचं दूध गोड लागतं, गाईचं तूप तुम्हाला गोड लागतं शेतकऱ्यांनी पिकवलेलं. पण जेव्हा शेतकरी जेव्हा आपलं स्वतःचं मत मांडायला येतो, पण तो शेतकरी मात्र घडो चांगला नसतो. शेतकरी असला असतो. शेतकरी तो मरायला टेकला तरी पण तुम्हाला शेतकऱ्याची दया येत नाही. अगोदर राजकारणाची करणाऱ्याला तर येतच नाही. मतदान आले की तेवढीच येते. शेतकऱ्याला राजकारणी मतदान आलं की तेव्हा शेतकरी दिसतो. प्रत्येक शेतकऱ्याला हातापाया जोडतात, म्हणतात आम्ही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येऊ दे, काही त्रास होत असेल आम्हाला सांगा, तुमचं कर्जमाफी करू, काय असेल ते सगळं करू, तुम्ही आम्हाला मतदान द्या. पण ज्यावेळेस आम्ही आमचं मत मांडायला जातो, आमचं कर्जमाफी करा असं कसं अडचणी घेऊन जातो, तेव्हा त्यांचे तोंड मात्र शिरले जातात. आत्ताच बघा ना मित्रांनो, पूर्ण गेले 2-3 दिवस झाले सगळीकडं वादळी वाऱ्यासह पाऊस आलेले, गारे पडायला लागले, द्राक्षी बागात अक्षरशः रस्त्यावर असं म्हणजे गेले 6 महिने ज्यांनी द्राक्षी बाग पिकवण्यात घालवलं, त्याला जे खर्च येतात येतो, जी कष्ट त्यांनी रात्र दिवस केली, त्या सगळ्या कष्टाची माती रांगोळी झालेली आहे. शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. गारा पडलं, भरपूर पाऊस पडलेला आहे अतिप्रमाणात. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची द्राक्ष बागा तर खराब झालेली आहे. त्याचबरोबर आणि किती पिकं उद्ध्वस्त झाली. ज्वारी म्हणा, शाळू, ज्वारी, गहू, मक्का, हरभरा जे काढून ठेवले त्यांच्या पाक असं पाणी भरून वरून काही तर ठिकाणी अशीच अवस्था झालेली आहे की शेतकऱ्यांची गारा भरून ती पाक उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकरी मराव का जगावा असे येत, कोणीही साधा विचारही देत तो पण नाही. मतदान आले की सगळे येतात दारापर्यंत. आम्ही फक्त विचारायचं कोणाकडे, जगायचं कसं, सगळं आम्ही पिकवलेलं सगळं चांगलं वाटतं. मित्रांनो, सरकार तर भिकारचोटच आहे, पण निसर्ग पण साथ देत नाही. काय करावं काहीच कळत नाही. मरावं का जगावं अशी अवस्था होते. इतकं तुम्हाला सांगायचं मित्रांनो, आजचं टेम्परेचर आमच्या गावचं म्हणजे सध्याचं टेम्परेचर आहे 36-38 प्रमाणे. मला सांगा, इतकं ऊन, भयंकर ऊन पडला. त्यातही आम्ही 1 तासही 1 सेकंदही न बसता रानात मरतो, कष्ट करतो, गवत काढणे, त्याची सेवा करून अगदी तळ हाताच्या फोडावर जपल्यासारखं त्या पिकाला पडतो. पण ते कालच्या पावसाने सतत आता 3 दिवस झालं सारखं, म्हणजे आता आमच्या गावाला नाही हो. तुम्ही म्हणणार आता जे हे व्हिडिओ आपल्या गावातले बघतात त्यांनी म्हणणार कुठं पडलं, पण आपल्या गावात नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या अवस्था बघून इतकं डोळ्यातनं पाणी पडावं. खरंच कालचा सण गुढीपाडवायचा होता, पण ते व्हिडिओ बघताना डोळ्यातले अक्षरशः पाणी होतं. जर मी पण शेतकरी आहे, तर माझ्या बाबतीत असं घडलं असलं तर मी काय केले असते असा प्रश्न येतो. खरंच शेतकरी असणं खूप अवघड आहे. तुम्हाला जर सपोर्ट करायचं असले तर शेतकरीला सपोर्ट करा. तुम्ही तर सपोर्ट करा. राजकारणी जाऊ दे खड्ड्यात, तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करा की शेतकऱ्यांचं लाईफ, तुम्ही पण शेतकरी असाल तर खरंच सपोर्ट करा.